म्हटलेलं आहे की अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये येण्याची मला ऑफर होती आणि ते माध्यम तुम्ही होतात, अमोल मिटकरींच्या माध्यमातून मला ऑफर होती, परंतु मी शरद पवारांची साथ सोडणार नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. खरंच तुम्ही ऑफर दिली होती का नाथाभाऊंना? असं आहे, खडसे साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत. अनेक वर्ष त्यांनी ओबीसींचं नेतृत्व केलं आहे. कुणालाच हे पटणार नाही की माझ्यासारखा इतका सामान्य माणूस त्यांना ऑफर देईल. इतका मी मोठा नाहीच आहे. ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी असं म्हटलेलं आहे की अजित दादा पवार गोचिडासारखे अर्थ खात्याला चिटकून बसलेले आहे. अजितदादा कधीच आमचे जवळचे वाटले नव्हते. लक्ष्मण हाके हा, कारण तो दादांना अरे तुरे बोललाय. ओबीसी नेता कधीपासून झाला? अहो, जो माणूस स्वतः गाडी घेऊन लोकांना सांगतो, म्हणजे आपल्याला भुलवतोय की मला जनतेने गाडी दिली आणि गाडीत बसलाय, पण त्यानं ते हवेत गेलंय. त्याच्यामुळं त्यानं त्याच्या गाडीचं पासिंग बदलावं. त्याच्या मेंदूवर जरासा काहीतरी परिणाम झालाय. तो ओबीसीचा नेता नाही. गोपीचंद पडळकरांनी असं म्हटलंय की धनगर समाजाचा निधी जो आहे तो देखील अडवणूक केली जात आहे अजित पवारांकडनं.